नाशकात मटण व्यावसायिक आणि खाटीक समाजाकडून नितेश राणेंच्या निर्णयाला विरोध करण्यात आलाय। आम्हाला मल्हार सर्टिफिकेट द्या, मात्र हलालला विरोध नाही। राणे साहेबांना भेटून हलालच विकणार असल्याचं सांगणार हिंदू खाटीक समाजाची ही मागणी आहे। आता तुमचे सहकारी सांगतायत की आम्ही हलाल विकणार, आमचा हलालला विरोध नाही, मात्र आम्ही नितेश राणेंना भेटून या संदर्भात बोलणार आहोत। आपली भूमिका काय? आम्ही त्यातला जो हलाल हा विषय आहे आणि जो झटका आहे याच्यात राणे साहेबांना सांगा, झटका हा प्रत्येक ठिकाणी होणार नाही, त्याच्यामुळे आम्हाला हलालच पाहिजे नाही। कारण हलालाचं मटण का शुद्ध आणि चांगलं राहतं, त्याच्यातून रोगराई पसरणार नाही। त्यामुळे आम्ही त्यांना सांगणार आहे का झटक्याचं नको, आम्हाला हलालाचंच पाहिजे नाही। काका, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जे खाटीक हिंदू आहेत त्यांनीच हा व्यवसाय करावा, त्यांनाच हे सर्टिफिकेट मिळेल? ॲक्च्युली हा व्यवसाय हा काही विशिष्ट काळापासून खाटीक समाजच करतो। हा म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 400-500 वर्ष काळाचा जो इतिहास आहे ते हिंदू खाटीक समाजच हा व्यवसाय करतो। त्याच्यामुळे हा पूर्ण हक्क हिंदू खाटीक समाजाचाच आहे। आता आपण हलालचं सर्टिफिकेट घेण्यासाठी नितेश राणेंकडे जाणार? हो, नितेश राणे साहेबांकडे जाणार। त्यांना ते दुरुस्त पण करायला सांगणार आम्ही, कसं असं आहे। पण ते सर्टिफिकेट देताना त्यांनी एक अजून नियम बनवा का ते देताना हिंदू खाटकांनाच द्यावं। जे आमच्यात घुसखोरी होती, बांगलादेशी घुसले, भैया लोक घुसले, इतकी कुठल्याच धंद्यात घुसखोरी नाही एवढी इतर समाजाने इतर धर्माने आमचा धंदा पूर्ण घेतला। आमचे 50% लोक पण हा धंदा करत नाही, त्यांच्या त्रासाला वैतागून बाजारात गेलं, मंडीत ते काही भावाने हे घेतात, बकरं विकत घेतात ते इतर लोक, आणि आम्हाला त्यावेळेस ते बकरंसुद्धा मिळणं मुश्किल होतं। बरेचशी बेरोजगारी त्यामुळे आमच्या समाजाची वाढली। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।